नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. लुंबिनी वन बहुउद्देशीय संस्था धुळे व गुंजन महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने बुद्धिस्ट वधूवर परिचय मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन महापौर मायादेवी परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस अतुल निकम, डॉक्टर कृष्णमोहन सेंदाने, पी.यू. वाघ, डॉक्टर गौतम शिलवंत, नगरसेवक संजय जाधव, नगरसेवक नागसेन बोरसे, नगरसेविका पूनम शिरसाट, नगरसेविका प्रतिभा पाटील, प्रदीप बैरागी, विजय मंगळे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश पोद्दार यांच्यासह लुंबिनी वन बहुउद्देशीय संस्था व गुंजन महिला फाउंडेशनचे सदस्य तसेच वधूवर परिचय मेळाव्याला आलेले पालक व वधूवर उपस्थित होते. आणि मी त्यांना बोललो की ताई खरोखर हे करणारे चांगलं काम करणारे योग्य लोक आहेत आणि ताईंना मला आश्वासन दिलं 100% होईलच. पण अतिशय आनंदाची गोष्ट मला डिक्लेअर करायला फार आनंद होतो आहे. आणि ताई आणि भैया याचे काम करणारे लोक आहेत, त्याच्यामुळे जवळजवळ आपलं 100% काम या ठिकाणी झालं जातं मी जाहीर करतो आहे. नागसेन भाऊ, संजय भाऊ, प्रियंका ताई, पाटील ताई, आपण सर्व या ठिकाणी आमच्या या वधूवर मेळाव्याला आपण उपस्थित राहिले. आपल्याकडे आपल्याला स्वतःचा रुढी राहील. आणि एक सांगायचं वाटतं नाही की खरणार दाम्पत्य म्हणजे विश्वसर आणि काही खरणार अगदी म्हणजे एक महिन्यापासून ते जीव तोड मेहनत करून दिवस ते काम करत असतात. तर खरोखर आपल्या समाजासाठी विश्वास आहे चित्र हो. आणि यासाठी आपण सर्वांनी फायदा घ्यावा. योग्य स्थळ निवडण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ आहे. तुम्हाला योग्य प्रश्न काही विचारते असेल ते या ठिकाणी सुद्धा ते विचारू शकतात. जमत असेल तर लगेच जोडा फार काही उडे काढू नका. तर त्याला सलमान खान मिळेलच आणि शाहरुख खान मिळेल अशी अपेक्षा नका करू. आपल्याला योग्य जे मिळेल आपल्या शिक्षणाप्रमाणे क्षेत्राप्रमाणे आपण ते स्थळ शोधा आणि लवकरात लवकर आपल्या समाजातील लेकरांना एक स्थळ मिळवून द्या हीच मी आपल्या सदिच्छा अर्पण करतो. ध्यान में रहता है कि हमारे बच्चे और बच्ची की शादी कैसे होगी. तो मुझे तो ये लगता है कि यह जो हमारा जो समाज है, तो गोर गरीब तो नहीं बोलूँगी मैं, लेकिन एक प्रकार से सर्वसाधारण आर्थिक परिस्थिति वाला ये समाज है. और मैं तो मेरे मन में ऐसा विचार आया कि जो हमारे संजय भाई साहब, संजय जाधव जी, नगर सेवक जो कि हम और वो साथ में ही चुन के आ रहे, करीबन उनका भी अभी 6ठी बार होगा नगर सेवक चुन के आए, स्थायी सभापति हुए. तो मेरे मन में ये लगता है कि भाई ये जो अरेंज किया है ये हमारे संजय भाई ने ही किया है और वो आप लोगों को पूरी मदद करेंगे. ठीक है ना भैया? तो उनको मुझे तो पता नहीं था, लेकिन मेरे मन में विश्वास हुआ और वो बात सच निकली. तो मेरे भाई और बहनें जो इतने दूर से आए हुए हैं, ये जो हमारे भाई ने जो यहाँ पर आपके लिए वधूवर मेळावा लिया है, साथ में आपके बच्चे लोग भी आए हुए हैं क्या? बेटा बेटी है ना? तो ये जो है बहुत ही अच्छा काम है. क्योंकि देखो हमारी माताएं जो यहाँ पे बैठी हुई है, मैं भी एक माता हूँ. जब तक हमारे बेटे बेटी की शादी नहीं होती हमारी आंखों में नींद नहीं होती. जब वो छोटे रहते हैं भाई किस तरह से वो बड़े होने के बाद में उन्हें उनका शिक्षण के ऊपर हम पूरा ध्यान देते हैं कि भाई उन्हें बड़े से बड़े हम अधिकारी बनाए, डॉक्टर बनाए, इंजीनियर बनाए. और हमारी जो है हम लोगों को बहुत फैसिलिटी है. बहुत से बच्चे मेरे बड़े अधिकारी हैं. उनका ही उदाहरण मैं आपको दूंगी. हमारे डॉक्टर साहब ने इतनी शिक्षण लिए, इतनी मेहनत करे, तो आज वो यहाँ पर भगवान के रूप में स्टेज पर उपस्थित है. उसी तरह हमारे कई बच्चे बच्चियाँ बड़े अधिकारी होंगे और मैं तो हमेशा उनको यही आशीर्वाद दूंगी कि हमारे बच्चे जितना आगे बढ़ेंगे हमारा नाम रोशन करेंगे. तो आज जो आप यहाँ पर जो भी आपने मन में आस लेकर आए होंगे कि आज हम यहाँ से जाएंगे तो खाली हाथ नहीं जाएंगे, मेरे बेटे की जो शादी है यहाँ से जमा के ही जाएंगे, मेरी जो बच्ची की भी शादी आज हमें जमेगी. क्योंकि जो अभी ये वातावरण है मोबाइल का जो वातावरण है, मोबाइल के तो मैं सख्त विरोध में हूँ. क्योंकि मैं तो ना फेसबुक में हूँ ना कहीं, सिर्फ मुझे उठाना और रखना ही मालूम है मोबाइल में. जो मोबाइल यहाँ पर अभी है बड़ी तेज़ी से सोशल मीडिया पर
कहाँ कहाँ हमारे बच्चे पहुंच जाते हैं मोबाइल के थ्रू, और उनकी शादियां भी हो जाती है, कोर्ट मैरिज भी हो जाती है। जब हमारे सामने लाके खड़े करते हमने ये शादी कर लिए, उस समय हम कुछ नहीं कर सकते, सिर्फ हमारी आंखों में आंसू ही रहते हैं, क्योंकि हम आजकल जमाना बेकार है, हम उन्हें ना तो डांट सकते हैं ना तो कुछ कह सकते हैं, हमें एक्सेप्ट कर लेना पड़ता है। लेकिन यहाँ पे जो मेरे बेटे बेटियां जो यहाँ पे आई हुई है उच्च शिक्षित है, मैं तो उन्हें कहूँगी कि भाई आज आप यहाँ पे आए हो, कोई भी लड़की और लड़के जो यहाँ पे आई हुई आपको पसंद है तो आप बिल्कुल ना सोचे समझे अपने मम्मी पापा को यस कीजिए, क्योंकि आप अपने जाति और समाज की लड़की और लड़के करते हैं तो आप आयुष्य भर सुखी रहोगे। ये 4 दिन की चांदनी आप कोर्ट मैरिज करके लाए, आपको 1 नहीं 2 नहीं 3 नहीं 4 नहीं, ये धड़ाका भी चालू है। मैं आपको ये बोलती रहूँगी, अभी किसी को कुछ लेना देना नहीं है, एक छोड़े दूसरे पकड़े, दूसरी छोड़े तीसरी, और थोड़ी पानी का जमाना है। तो मैं आपको अभी ज़्यादा नहीं कहूँगी, क्योंकि हमारे सभी महान यहाँ पर बैठे हुए हैं, उनका भी मार्गदर्शन बाकी है। इतना कहकर मैं मेरे 2 शब्द समाप्त। या ठिकाणी जो कार्यक्रम घेतलाय असा अनोखा कार्यक्रम आहे, कारण बौद्ध वधूवर परिचय मेळावा हा धुळे शहरात जवळजवळ फारच दुर्मिळ विषय होता। सर्व समाजातील घटकांनी वेगवेगळ्या स्तरावर आणि मोठ्या प्रमाणावर वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन केले, यशस्वी आहेत आणि अनेक ठिकाणी चांगले स्थळ जुळून चांगल्या पद्धतीने विवाह होत आहेत। या ठिकाणी आत्ताचा काळ असा आहे सर की पूर्वी आपल्या परिवारातील नातेवाईक असायचे, काका आहे, मामा आहे, आत्या आहे, हे लोक स्थळ जुळून म्हणजे स्थळ पाहून पाठवत होते। परंतु आता इतका मोठा कम्युनिकेशन गॅप आहे की नातं गोतं हे सुद्धा आता फक्त मोबाईलवर बोलणं एवढंच राहिलेलं आहे, आणि त्यामुळे बऱ्याच वेळा त्या पद्धतीने स्थळं येत नाही। तर हे आपल्यासाठी या पद्धतीचे माध्यम खूप चांगले आहेत। बरीचशी काही मंडळी, वरिष्ठ मंडळी जे या ठिकाणी अजूनसुद्धा वधूवर परिचयातून स्वतः त्यांच्याजवळ बायोडाटा असतो ते समाजातील घटकांपर्यंत पोहोचतात आणि अनेक वेगवेगळे स्थळं आणतात। या ठिकाणी मी सर्व आलेल्या या ठिकाणी वधूवर परिचय मेळाव्यासाठी आलेल्या सर्व पालकांना आणि युवक युवतींना सदिच्छा देतो। या ठिकाणी आपल्याला योग्य पद्धतीने वधूवर निवड करता यावी या माझ्याकडून शुभेच्छा देतो। आणि सर जे काही आपल्या कॉलनीतील परिसरातील समस्या असतील यासाठी तर आम्ही 24 तास आपल्यासाठी उपलब्ध आहोतच, तो विषय आपण कधी नंतर घ्या, आम्ही सर्व पद्धतीने पाठपुरावा करू। या ठिकाणी आपण बोलावलं सन्मान लुंबिनी वन बहुउद्देशीय संस्था व गुंजन महिला फाउंडेशनच्या वतीने आयोजित बौद्ध वधूवर परिचय मेळाव्याचं उद्घाटन धुळे शहराच्या महापौर आदरणीय सौ ताईसाहेब मायादेवी परदेशी यांच्या हस्ते नुकतंच झालं। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नेहरू युवा केंद्राचे महानिर्देशक माननीय अतुलजी निकम, प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर कृष्णमोहन सैंदाने, डॉक्टर गौतमजी शिलवंत, आमच्या परिसरातील नगरसेवक माननीय प्रदीपजी बैरागी, माननीय संजय भाऊ जाधव, माननीय सौ पूनमताई शिरसाट, माननीय सौ प्रतिभाताई पाटील, माननीय सौ लतिकाताई पोद्दार, सामाजिक कार्यकर्ते दिनेश भाऊ पोद्दार, इंजिनियर विजयजी मंगळे, मोगलाईतील नगरसेवक माननीय नागसेन भाऊ बोरसे, असंख्य मान्यवर या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते। या बौद्ध वधूवर परिचय मेळाव्यास आत्तापर्यंत 350 उपवर वधूवरांनी नोंदणी केलेली आहे। तसेच ऑनलाईन 119 उपवर वधूवरांनी नोंदणी केलेली आहे। अतिशय उत्तम असा प्रतिसाद आत्तापर्यंत आम्हाला लाभलेला आहे आणि यामधून जर काही लग्न जुळले तर सामूहिक विवाहाचं आयोजन येत्या 29 मार्च रोजी आम्ही या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत। आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचं, नगरसेवकांचं आम्ही संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो। आपणा सर्व पत्रकार बांधवांचे आभार।
बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.